नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. आर्वीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. श्रद्धावान बोधोपासक उपासिका, आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. भगवान गौतम बुद्ध यांनी 2 राज्यामधील युद्ध मिटविले आणि सर्वत्र शांतीचे आणि दयेचे साम्राज्य स्थापन व्हावे यासाठी भगवान गौतम बुद्धांनी जोरदार प्रयत्न केले आणि त्यांना त्यामध्ये यशसुद्धा मिळाले. आणि या जनतेला इथे युद्धाऐवजी बुद्ध हवेसे वाटू लागले. गौतम बुद्धांची सर्वत्र कीर्ती पसरली आणि त्यांच्या ठिकठिकाणी राजे प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्याविषयी हे जय जयकार होऊ लागला आणि त्यांच्या धर्माचा प्रसार होऊ लागला. राजा शुद्धोधनाला ही गोष्ट समजली आणि त्याला अत्यंत आनंद झाला. राजाने राणी महाप्रजापती गौतमी हिला हे वर्तमान कळविले आणि तिलासुद्धा हा आनंद झाला. आणि राजाने गौतमाला आपल्या राज्यात येण्यासाठी एक विनंती केली. गौतम बुद्धाला बोलावून आणण्यासाठी राजाने एक दूत पाठविला आणि तोही तिथेच गौतम बुद्धाचा शिष्य बनून राहिला आणि राजाला निरोप कळविण्यास तो विसरला नाही. तो भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्व शिष्यासह राजाच्या भेटीसरिता आले आणि कपिलवस्तू नगरीत आनंद झाला. गौतम बुद्धांचे तेथे प्रचंड असे स्वागत करण्यात आले. आपल्या राजाला मुलगा आलेला पाहून राजाच्या मनात आनंद मावेनासा झाला. राजा मुलाला पाहून गहिवरून गेला आणि त्याने गौतम बुद्धाला डोळे भरून पाहिले. त्याचे ज्योतिर्मय व्यक्तिमत्व पाहून राजाने बुद्धापुढे आपले मस्तक नमविले आणि गौतम बुद्ध आता ते पुत्र राहिले नव्हते, सर्वांना भगवान बनले होते. आपला गौतम जगत उद्धारक बुद्ध बनला आहे हे पाहून राणी महाप्रजापतीसुद्धा धन्य धन्य झाली. कपिलवस्तू नगरीतील प्रजाजन गौतम बुद्धांच्या दर्शनाला लोटले. गौतम बुद्धाने त्या ठिकाणी प्रवचन दिले. दुःख हे निराकारण नियमाचं उत्पन्न झालं आहे आणि तृष्णा आहे म्हणूनच दुःख आहे. जीवनाचा मोह म्हणजेच तृष्णा, अज्ञान आणि तृष्णा यातूनच वासना निर्माण होते. या तृष्णाचा अंतर्ज्ञानानं नाश केला तरच दुःखाचा नाश होणार आहे. बुद्धाने त्यांना दुःखनाशाचा ती आणि परमशांतीचा मार्ग सांगितला. त्यांच्या अंतःकरणातून लोभ, द्वेष आणि मोह मूळ नष्ट झाले पाहिजेत आणि त्यांच्या वासनेचा क्षय झाला पाहिजे. यासाठी त्यांनी सर्वांना उपदेश केला. तो सर्व विरोधातून जो या अंतःकरणातून द्वेष, मोह समूळ नष्ट करतो, तो त्यांच्या विरोधातून सुटका करून घेतो. त्याचवेळी त्याला निर्वाणाचा साक्षात्कार होतो. बुद्धाने त्यांना सत्याचे ज्ञान दिले आणि वासना सोडा, दुसऱ्यांना त्रास देऊन दुसऱ्याचं वाईट करून मोठे होऊ नका, सद्गुणी व्हा, सुजाण व्हा, न्यायप्रिय व्हा, स्वतःला शिका, विश्वातील प्राणीमात्रावर प्रेम करा, सारं जग प्रेमाने जिंका. बुद्धाने त्यांना उपदेश केला. गौतम बुद्धाची अमृतवाणी ऐकून कपिलवस्तू नगरी संतुष्ट झाली. राजा राणीनं तृप्त झाले. मध्यरात्र झाली. प्रवचन संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी गौतम बुद्ध आपल्या सर्व शिष्यासह भिक्षा मागण्यास निघाले. राजाने ते पाहिले. राजा भिक्षा मागत आहे आणि ही गोष्ट राजा शुद्धोधन यास आवडली नाही आणि राजानं त्याला भिक्षा मागण्यास मनाई केली. स्वतःच्या आणि इतरांच्या मुक्तीसाठी लीन होण्यासाठी हे भिक्षापात्र
मी हातात घेतले आणि गौतम बुद्धाने त्यांची समजूत घातली आणि ते तेथून निघून गेले. भिक्षा मागून झाल्यानंतर ते यशोधरेच्या महालात गेले. यशोधरा त्यावेळी पूजा करीत होती. तिने ही संन्यासी व्रत स्वीकारले होते. तिनं फार मोठा त्याग केला होता. आपल्या पतीची ती भक्ती करीत असे, चिंतन करीत असे. तिच्याकडे पाहत राहिले. त्यांच्याकडे तिची दृष्टी जाताच तिनं धावत जाऊन त्यांच्या पायावर मस्तक नमविले. यशोधराने राहुलला गौतम बुद्धाच्या चरणावर ठेवले. हेच तुझे पिताजी असल्याचे तिने त्या राहुलला सांगितले. त्याच रात्री गौतम बुद्धाचे प्रवचन होते. ते आसनावर बसले होते. आपल्या कठोरता क्रौर्य नाहीस करा, त्याऐवजी दयावृत्ती निर्माण करा. सर्वांकडे दयावृत्तीने पहा, हाच मानवी जीवनाचा खरा धर्म आहे. अशी भावना म्हणजे सत्यांचा साक्षात्कार बुद्धाने राजवाड्यातील लोकांना उपदेश केला. इतक्यात यशोधराने राहुलला आपला हिस्सा मागण्यास गौतम बुद्धाकडे पाठवले. राहुल गौतम बुद्धाकडे जाऊन उभा राहिला आणि हिस्सा मागू लागला. गौतम बुद्ध हसले आणि त्यांना त्यांच्या गालाला हात लावला आणि राहुलला घट्ट धरून बसला. गौतम बुद्ध आसनावरून उठून जाऊ लागले तेव्हा राहुलही त्यांच्या मागून धावत सुटला. गौतम बुद्धाला त्यानं मिठी मारली. अखेर बुद्धाने आपल्या अनुयायांना राहुल यास संन्यास देण्यास सांगितले. राहुलच्या वयास 20 वर्षे झाली होती म्हणून त्यास श्रामणेर करण्यात आले. गौतम बुद्धाचा सावत्र भाऊ नंद देखील भिक्षू बनला. त्याचा चुलत भाऊ आनंद देखील बुद्धाला येऊन मिळाला. आनंदची गौतम बुद्धावर फारच भक्ती होती, अपार श्रद्धा होती. त्यांचा दुसरा एक चुलत भाऊ देवदत्त भिक्षू संघात सामील झाला. यशोधराच्या स्वयंवरात मानभंग झाल्यामुळे देवदत्त गौतमाचा द्वेष करीत होता. आपल्या शरीरात रुतून बसलेला जन्म मृत्यूचा दुष्ट चक्राचा विकार वासनांचा बाण उपटून काढण्यासाठी नव्हे तर गौतम बुद्धावर सूड उगवण्यासाठी म्हणून तो भिक्षू बनला होता. आणि त्याने गौतम बुद्धाने हे जाणले होते. देवदत्ताला आपण सुधारू शकू अशी त्यांना खात्री होती. आणि कपिलवस्तू नगरीतून गौतम बुद्ध पुन्हा राजगृहास आले. प्रवचने देऊ लागले, चर्चा करू लागले. आणि परंतु त्यांनी कधीही अन्य धर्मावर टीका केलेली नाही. ते कधीही कुणावर रागावले नाहीत. एकदा गौतम बुद्धाविरुद्ध एका ब्राह्मणाने कडक शब्दात टीका केली तेव्हा गौतम बुद्धाने शिष्य अतिशय संतापले होते. गौतम बुद्धाला ही बातमी समजली. त्यांनी त्या सर्व शिष्यांना बोलावून घेतले. तुम्ही भिक्षू आहात. तुम्हाला कुणी कठोर शब्दांनी किंवा द्वेषाने बोलेल, कुणी तुमच्यावर नुसता आळ घेतील. अशा वेळी तुमच्या तोंडातून वाईट शब्द निघता कामा नये. तुम्ही नेहमीच नम्र आणि शांत असायला हवे. दुष्ट चोरांनी करवतीने जरी तुमचे डोके कापले तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर रागावता कामा नये. अशा प्रसंगी जो रागवेल तो माझा शिष्य होण्यास लायक नाही. अशा क्रूर चोरावर तुम्ही न रागावता प्रेम करायला हवं. मनातील क्रोधशल्य उपटून काढा. सूड आणि उगवण्यासाठी दुष्ट भावना मनात बाळगू नका. शांत वृत्ती कायम ठेवा. बुद्धाचा हा संदेश ऐकून सारे भिक्षू शांत झाले. आपल्याप्रमाणे ते इतर भिक्षू नाही. बुद्धाने सुसंस्कृत बनवले. नंतर गौतम बुद्ध वैशालीस आले. तिथे एक नर्तिका होती. तिचं नाव होतं आम्रपाली. आम्रपाली ही म्हणजे देशोदेशीचे राजे महाराजे यांचे श्रीमंत शाहूकार आणि तिच्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी येत असत आणि तिच्या कलेवर ते मोहित होत असत. अनेक जण तिच्या कलेवर मोहून तिला खूप असे हिरे मोती भरपूर तिला दान करीत असत. आम्रपाली रूपवान होती. रूपाची खाण होती. तिचे सौंदर्य मनमोहक होते. क्षितिजावरून डोकावणाऱ्या
मोहक चांदणीप्रमाणे ती दिसत होती. तिच्या डोळ्यात उजळत्या चांदण्याचे डोह दिसत होते. तिच्या ओठामध्ये तारकांची माळ लकाकत होती. कुरुशनीचे लोलक तिने आपल्या कानात घातले होते. मंगळाची बिंदी तिने आपल्या केसातील भागात अडकवली होती. शुक्रांचा तारा तिने आंबाळ्यात रोखवला होता. तिच्या प्रेमासाठी पृथ्वीतील सारी दौलत तिच्या पायावर ठेवण्यास किती राजे महाराजे तयार असत, परंतु तिच्या आयुष्याचा सौदा करणं, तिला आपली स्वामिनी करणे कुणालाच शक्य नव्हतं. गौतम बुद्धाविषयी आम्रपालीने फक्त ऐकले होते आणि तिने त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. आपल्या हृदयातील मखरात गौतम बुद्धाची मूर्ती तिने ठेवली होती. आपल्या लावण्य आणि तारुण्य गौतम बुद्धाच्या चरणावर ठेवायला ती तयार झाली होती. आयुष्यातील सारे क्षण अमृतमय करण्यासाठी तिला गौतम बुद्ध हवे होते. तिच्याजवळ शब्द होते, स्वर होते, ती गीत गात होती. ती एक स्वप्न रंगवीत होती. ती त्याला घेऊन जाणार दुसऱ्या जगात, जिथं चांदणं मावळत नाही, जिथं फुलं सुकत नाहीत, जिथं दगडांचे हिरे बनतात, जिथं मातीच्या गंधानं झिंगून वारा देखील जाऊ शकत नाही. त्याच जगात त्याचा हात आपल्या हातात घेऊन चंद्रकिरणांना वाट विचारली. ती खरंच गौतम बुद्धावर आशक झाली होती. त्यांना ती केव्हा एकदा डोळ्याने पाहीन असं तिला झालेलं होतं. तिची दृष्टी सारखी भिरभिरत होती आणि गौतम बुद्धाच्या दर्शनासाठी ती कोण येते, कसे जाते, कसे होते हे त्यांच्या बिचारीला काय माहीत. ती त्या स्वप्नातच दंग झालेली होती, गुंग झालेली होती. तिच्या इतक्यात गौतम बुद्धाच्या आगमनाची वार्ता तिच्या कानी गेली. आम्रपालीच्या आनंदाला सीमा उरली नव्हती आणि तिने भगवान गौतम बुद्धांना आपल्या आमराईत राहायला बोलावले होते. गौतम बुद्ध तिच्या विनंतीला मान देऊन आपल्या सर्व शिष्यासहित तिथे राहू लागले. आम्रपालीने साज शृंगार केला आणि गौतम बुद्धाला वश करण्याच्या हेतूने ती निघाली होती. त्या चांदण्या रात्री प्रीतीच्या वाती पेटून एकटीच निघाली होती. ती सुगंध उधळीत अगदी थाटात. तिला पाहून एक बौद्ध भिक्षू तिला रोखलं आणि तिला विचारलं, हे आम्रपाली, तू कुठे जात आहेस? आणि त्या भिक्षूने तिला विचारताच तिने उत्तर दिले, मी भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे जात आहे. तुला त्यांच्याकडे जाता येणार नाही असे भिक्षूने तिला उद्गार केले. आणि ती त्यानंतर तिने विचारले, का बरे, का मला जाता येणार नाही? इतक्यात दुसरा भिक्षू तिथं आला आणि त्याने तिला गौतम बुद्धाने बोलावल्याचं सांगितलं. ती हर्षप्रीत होऊन त्या भिक्षूच्या मागोमाग जाऊ लागली. गौतम बुद्धाचे ते रूप पाहून, त्यांच्या त्या मुखावरचं तेज पाहून ती गोंधळून गेली. प्रणयाचे रंग उधळण्याच्या हेतूने ती तिथे आली होती, परंतु माई अशी गौतम बुद्धाने तिला हाक मारताच तिनं आपल्या हातातील फुले त्याच्या पायावर ठेवून गौतम बुद्धांना वंदन केले. तिची दृष्टी पार बदलून गेली. ती दृष्टी तिची बदलून गेल्यानंतर तिचं जे सुखद स्वप्न होतं ते पूर्ण हवेत विरून गेलं आणि आम्रपाली निष्कलंक अतिपावन असल्याचे बुद्धाने त्या भिक्षुकाला सांगितले. कारण ती गणिका होती म्हणून तो तिला बुद्धाकडे जायला देत नव्हता. पण बुद्धाने तिला त्यांचे संभाषण ऐकले तेव्हा दुसऱ्या भिक्षूला तिला बोलावण्यास पाठवले. भगवान बुद्धाच्या दर्शनाने तिचे ते विचार नष्ट झाले. आम्रपालीचा कारुण्य आणि जीवितमध लोप पावला. आपल्या सौंदर्याबद्दलचा तिचा विश्वास कोठल्या कोठे पळाला. आम्रपाली बुद्धचरणी लीन झाली, बुद्धाला शरण गेली. आम्रपालीने भक्तिभावानं गौतम बुद्धाला आपल्या महालात जेवायला बोलावले आणि तिच्या जेवणाचा स्वीकार करून गौतम बुद्ध शिष्यांना घेऊन तिच्याकडे जेवायला गेले. आणि एकच खळबळ उडाली की त्या नर्तिकाकडे, आम्रपालीकडे तुम्ही जेवायला कसे गेला असे गौतम बुद्धाला विचारू लागले. आणि तेव्हा भगवान बुद्ध
शांतपणे त्यांना उत्तर देऊ लागले. माझ्या मातेनं मला जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे, त्यामुळे मी का स्वीकारू नये? ही आम्रपाली ही माझी माता आहे आणि मी मातेकडे जेवणासाठी गेलो तर त्यामध्ये वाईट काय आहे? आणि गौतम बुद्धाला तिथे जेवण घातल्यानंतर आम्रपालीच्या मनामध्ये गौतम बुद्धाच्या धर्माविषयी जो प्रेम कल्पना जागृत झाली आणि तिने गौतम बुद्धाकडे विचारणा केली, मला आपल्या धर्माचा स्वीकार करायचा आहे, मला आपल्या धर्मात स्थान द्या. गौतम बुद्धांनी ती अशा प्रकारे गौतम बुद्धांनी तिला धर्मामध्ये शिष्य बनवून घेतले. श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. आणि हे चॅनल भगवान बुद्धांच्या विचारांची प्रसार व्हावा यासाठी काम करीत आहे. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.